नमस्कार, लाईफ डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजची टूर आमची असणार आहे कुतुब मिनारला। तर कुतुब मिनार माझ्यासोबत तुम्हीही पहा। तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे। पूर्ण कुतुब मिनार मी तुम्हाला आज फिरवून दाखवणार आहे आणि खूप सुंदर आहे। मी पण पहिल्यांदाच पाहतेय। तर चला आता आपण जाऊयात कुतुब मिनारला। तर आजचा आमचा हा असा ड्रेस आहे आणि इन्स्टावर तुम्हाला वेगवेगळे रील्स पाहायला भेटतील। जर तुम्ही इन्स्टावर अजूनपर्यंत मला फॉलो केलं नसेल, लाईफ डायरी बाय अक्षता हे इन्स्टावरचं ID आहे, तर त्याच्यावर तुम्ही नक्की फॉलो करा। म्हणजे माझे नवनवीन इन्स्टाचे रील्स तुम्हाला पाहायला भेटतील। खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान छान रील्स तुम्हाला पाहायला भेटतील। तर आम्ही सगळे कसे दिसत आहोत हे मला कमेंट करून नक्की सांगा। मी आणि अक्की दोघीही आम्ही ट्विन्स झालेलो आहोत। हे पहा, हा जर्मनीवरून आणलेला ताईने टॉप आहे, क्रॉप टॉप आणि वरून जॅकेट आहे। तर अक्की आणि मी दोघीही आम्ही ट्विन्स झालोत। हे पहा, जिजाजी पुढे चाललेले आहे शांतपणे। जो लाजपत नगर मार्केटचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा। तर दिल्लीमध्ये तुम्हाला लाजपत नगर मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे। तर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या। खूप छान असा व्हिडिओ आहे तो। मी वेगवेगळे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील, ताजमहलचा, आग्रा फोर्टचा, आमचा मुंबई टू दिल्लीचा प्रवास हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, आम्ही कसे कसे आलोत ते। तर आता कुतुब मिनार पाहूयात। तर कुतुब मिनार हे कुतुब कॉम्प्लेक्समध्ये आहे। तर पूर्ण खूप मोठा परिसर आहे, तो सुद्धा तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे आणि तिथे सुद्धा आम्ही वेगवेगळे रील्स काढणार आहोत। तर हे पहा, माझ्या मागे आहे RK पुरम मेट्रो स्टेशन आणि हा रोड चालू झालेला आहे। पहा, RK पुरम हा मेट्रो स्टेशन आहे आणि हा रोड आहे। आता इथून आम्ही ऑटो करणार आहोत, किंवा ओला करणार आहोत। डेट आहे ती म्हणजे 16 नोव्हेंबर। तर 16 नोव्हेंबरला आम्ही चाललेलो आहोत कुतुब मिनारला। तुम्हाला दिवाळी झाल्यानंतर किंवा खूप उशिरा हे सगळे व्हिडिओज पाहायला भेटेल। चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि व्हिडिओज माझे मिस होणार नाही। तर आम्ही इथे ऑटोने जाणार आहोत। हे पहा, रिक्षासाठी थोडीशी बार्गेनिंग चालू आहे। आम्ही 80 रुपये म्हणतोय एका रिक्षाचे, तर ते लोक 100 रुपये म्हणतात कुतुब मिनारपर्यंत। तर इथे भरपूर बार्गेनिंग करावी लागते कारण खूप लोक भरपूर रेट सांगतात। तर अशा पद्धतीने आता आम्ही कुतुब मिनारला पोहोचणार आहोत। शेवटी मला वाटतंय 100 रुपये एक रिक्षा, म्हणजे 4 जण, आम्ही 8 जण आहोत। तर एका रिक्षामध्ये आम्ही 4 जण बसणार आहोत। एंट्री केलेली आहे आतमध्ये। कुतुब मिनार हा जगातील सर्वात उंच विटांचा मिनार आहे आणि तो मेहरौली दिल्ली म्हणजे आपल्या भारतात आहे। दिल्लीला भारताचे हृदय का संबोधले जाते? कारण तिथे असंख्य अशा ऐतिहासिक वास्तू आहेत। भारतातील सर्वात अनोखे आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कुतुब मिनार। कुतुब मिनार दिल्लीच्या दक्षिणेला आहे आणि ते मेहरौली इथे आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं। ही रचना जी आहे ती हिंदू आणि मुघल इतिहासातील एक अतिशय अनोखा काळ दर्शवते। आतमध्ये गेल्यास तुम्हाला असे मोठे मोठे दगड दिसतील आणि त्याच्यावर वेगवेगळी माहिती बघायला भेटेल। अलाई दरवाजा एवढेच 6 आणि हे नाही, आउट ऑफ इमाम जमीन स्टोन, हे आउट ऑफ सिलेबस आहे। 3 4 5 6 आहे टोटल कॉम्प्लेक्स मध्ये। चला, काय काय आहे? कुतुब मिनार, आयर्न पिलर, कुवैत अल इस्लाम मॉस्क, इल्तुतमिश स्टोन, अलाई मिनार, अलाई दरवाजा।
तर कुतुब मिनार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून संबोधले जाते. आतमध्ये आलेलो आहोत कुतुब मिनार पाहण्यासाठी, कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहोत. तर आता छान छान आम्ही इथे एक्सप्लोर करणार आहोत. तर हे बघा समोरच तुम्हाला मी कुतुब मिनार दाखवते आणि अगदी जवळून हे वेगळंच लुक आहे खरं तर, आणि खूप सुंदर असं आहे. व्हिडिओज काढण्यासाठी एवढे लोकेशन छान छान आहेत ना, फोटोज काढण्यासाठी भरपूर फोटो निघालेले आहेत. तर खूपच छान वाटते आणि प्रसन्न वाटत आहे. खूपच मस्त असं हे एन्व्हायरमेंट आहे. हे पहा कुतुब मिनार मागे आहे माझ्या. 72.5 मीटर उंचीसह कुतुब मिनार ही जगातील सर्वात मोठी वीट भिंत आहे. मोहालीतील फतेह बुर्ज नंतर कुतुब मिनार हा भारतातील दुसरा सर्वात मोठा टॉवर आहे. कुतुब मिनारची जी स्थापना आहे ती इसवी सन 1193 ते इसवी सन 1197 मध्ये झालेली आहे. लाल दगड आणि संगमरवरने कुतुब मिनार हा बनवला गेलेला आहे. कुतुब मिनारचा जो व्यास आहे म्हणजे डायमीटर जो आहे तो 14.32 मीटर आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं तर उंची 72.5 मीटर आहे आणि त्या टॉवरच्या आतमध्ये एका वर्तुळात 379 पायऱ्या आहेत. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुतुब मिनार हा कोणी बांधला? तर कुतुब मिनार बांधण्याचे काम कोणी पूर्ण केले या प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला मिळू शकते, कारण 1200 मध्ये कुतुबुद्दीन ऐबकने दिल्ली सल्तनतची स्थापना केली. तेव्हा कुतुब मिनार बांधला जात होता. ऐबकचा नातू आणि उत्तराधिकारी इल्तुमिश याने 1220 मध्ये टॉवरमध्ये आणखी 3 स्तर चढवले आणि त्यानंतर 1369 मध्ये विजेमुळे वरची पातळी पूर्णपणे घसरली. यानंतर फिरोजशाह तुगलकने कुतुब मिनारचे काम पुन्हा सुरू केले आणि दरवर्षी 2 मजली जोडणे चालू ठेवले. हे फरशी तयार करण्यासाठी त्यांनी संगमरवरी आणि लाल दगड वापरला. ऐबकने सुरुवात केली आणि इल्तुतमिशने कुतुब मिनार बांधण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर 1369 मध्ये फिरोजशाह तुगलकाने टॉवरला अपघातात नुकसान झाल्यानंतर पुन्हा बांधले. तर तुम्हाला अजून एक प्रश्न असेल तो म्हणजे कुतुब मिनार हा किती मजली आहे? तर कुतुबुद्दीन ऐबकने 1193 मध्ये 73 मीटर उंच कुतुब मिनार बांधला. दिल्लीच्या शेवटच्या हिंदू राजवंशाचा नाश झाल्यानंतर फार काळ लोटला नाही, या संरचनेतच 5 स्वतंत्र मजल्यांचा समावेश आहे. जेव्हा आम्ही तिथे कुतुब मिनारवर पाहिलं तर तेव्हा काही अक्षरं आम्हाला लिहिल्यासारखी दिसली. तर ती म्हणजे नागरी आणि पर्शियन अरबी भाषेत त्याच्या इतिहासाचे काही अंश लिहिलेले होते. तसेच कुतुब मिनारच्या इतिहासासंबंधी जे ज्ञान उपलब्ध आहे ते सिकंदर लोदी आणि फिरोजशाह तुगलक 1351 ते 89 यांच्याकडून गोळा केले गेले. कुतुब मिनारबद्दल 7 सर्वात मनोरंजक गोष्ट जी आम्हाला वाटली ती म्हणजे कुतुब मिनारचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे लोखंडापासून बनवलेला खांब आहे जो 2000 वर्षापासून आहे आणि अद्याप तो गंजलेला नाही. गंज न होता इतके दिवस लोखंडी खांब असणे ही एक अतिशय विलक्षणीय कामगिरी आहे. कुतुब मिनार ही भारतातील सर्वात उंच रचना अजिबात सरळ नाही, उलट ती किंचित तिरकस आहे. याचे मुख्य औचित्य म्हणजे या इमारतीला किती वेळा दुरुस्तीची गरज आहे. कुतुब मिनार ही जगातील सर्वात उंच इमारत असण्यासोबतच सर्वात उंच विटांची रचना देखील आहे. कुतुब मिनारच्या आत इमारतीच्या पूर्ण उंचीवर जाणाऱ्या 379 गोलाकार पायऱ्या आहेत. कुतुब मिनारच्या मिनारमधील शिलालेख जे त्याच्या इतिहासाची चर्चा करतात ते अरबी आणि नागरी लिपीत लिहिलेले आहेत, जे त्याच्या भूतकाळाचे वर्णन करते. तर या 7 मनोरंजक गोष्टी अतिशय छान तिथे तुम्हाला पाहायला भेटतील. तर कुतुब मिनारचा थोडक्यात इतिहास म्हणजे दिल्ली सल्तनतच्या कुतुबुद्दीन ऐबकने 1199 मध्ये याचे बांधकाम सुरू केल्यामुळे त्याच्या सन्मानासाठी किंवा त्याच्या सन्मानार्थ कुतुब मिनार हे म्हटले जाते. त्या काळात कुतुबुद्दीनने दिल्ली सल्तनतची स्थापना तर केलीच, नंतर उत्तराधिकारी आणि इल्तुमिश नातू यांनी 3 मिनार बांधण्याचे काम पूर्ण केले. बख्तियार काकी नावाच्या सुफी संताने कुतुब मिनार बांधला. पौराणिक कथेनुसार टॉवरचा नकाशा तुर्कीने भारताला भेट देण्यापूर्वी तयार केला होता. तथापि
सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे भारतीय इतिहासात कुतुब मिनारच्या अस्तित्वाची कुठेही नोंद अद्याप सापडलेली नाही. तर या टॉवरच्या बांधकामासाठी राजपूत टॉवरचा प्रभाव होता. कुतुब मिनारावर नागरी आणि पर्शियन अरबी भाषेत त्याच्या इतिहासाचे काही अंश लिहिले जातात, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलेच. टोंब आहे आणि ह्याच्यात बॉडी आहे इल्तुतमिशची. तर काय झालं, इल्तुतमिशला त्याचा स्वतःचा टोंब बांधायचा होता ज्याच्यात त्याची बॉडी असेल आणि ह्याने हा टोंब बांधला आणि मग लिटरली त्याच्या काही महिन्यानंतर त्याची डेथ झाली आणि त्याची बॉडी येते. आणि ह्याची स्टार्टिंग दाखवते तुम्हाला कुठे अंडरग्राऊंड. आणि लिटरली त्याचा टोंब दिसतोय आतून. मम्मी आतून दिसतोय टोंब. हो ना, त्या साईडला लिटरली असं टोंब दिसतोय. तिथे एक पण गेलं आईचं कानातलं. हे बघ कुंदाची फुलं. तर कुंदाची फुलं भरपूर आम्ही तिकडे पाहिली आणि कुंदाची झाडं पाहिल्यानंतर मला खरंच वालचंदनगरची आठवण आल्याशिवाय राहिली नाही, कारण तिकडे एवढी झाडं होती भरपूर. कुंद आहे वालचंदनगरला. आम्ही वालचंदनगरला याची भरपूर झाडं असायची आणि तुम्ही माझ्यासोबत नक्कीच कुतुब मिनार एन्जॉय करत असाल. तर कुतुब कॉम्प्लेक्स आहे हे पूर्णपणे आणि खूप ह्याच्यामध्ये हिस्ट्री आहे. पिलूने काही टोमची हिस्ट्री तुम्हाला सांगितलेली आहे, कारण की आणि जर कोणी 7th स्टँडर्डमध्ये असेल आणि त्यांना हिस्ट्रीमध्ये हा टॉपिक असेल दिल्ली सल्तनत, तर तुम्ही इथे नक्की एकदा व्हिजिट करून बघा. जर तुम्ही हे रिअलमध्ये बघाल कुतुब मिनार आयर्न पिलर, तर तुम्हाला सगळी हिस्ट्री डोळ्यासमोर येईल. तर इथे मी तुम्हाला परत एकदा दाखवते की खूप लाईनमध्ये अशी कुंदाची झाडं होती आणि छान अशी बुटकी बुटकी झाडं होती आणि भरपूर फुलांनी ती झाडं भरलेली होती. तर ते तर अजून एक वेगळंच आम्हाला अट्रॅक्शन वाटलं. काढला ना दीदी. इकडे फोटो काढण्यासाठी एवढे लोकेशन्स आहेत की कुठून फोटो काढावेत, कसे रील्स काढावेत हे समजतच नाही ॲक्च्युली. हे पहा, आता आलेली आहे मी वर. ते पाहू शकता अगदी कुतुब मिनारचा व्ह्यू सगळीकडून कॅप्चर होतोय. पिल्लूने इथे फोटो काढण्यासाठी पोज दिलेली आहे. समू इथे खाली आहे. खूप 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 सुंदर आहे लोकेशन. नक्की इकडे सगळ्यांनी भेट द्या. मी खूप आवर्जून सांगेल. हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि खूपच मस्त आहे. फोटोग्राफीसाठी, रील्ससाठी अगदी झक्कास आहे. काय म्हणणं आहे समू आणि पिल्लू? सो एलिगंट, लाईक अ वाव. इकडे पण आम्ही आता बसलेलो आहोत. हे बघा, गिलरी बघा. हे बघ असं करायचं. खायला घ्यायचं. बिस्किट आहे का? सो ब्युटिफुल, सो एलिगंट, लुकिंग लाईक अ वाव. मला तर ही प्लेस भयंकर आवडलेली आहे. येऊन फार एन्जॉय कराल. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. हे बघा. तर एवढ्या छान छान प्लेसेस आम्ही तिकडे पाहिल्या की मन भरतच नव्हतं. पाहत बसवशी वाटत होतं, तिथेच फिरूशी वाटत होतं. कंटाळा भरपूर आलेला पण तरीही निघूशी वाटत नव्हतं. हा
आपल्या इंडियामध्ये सुद्धा असे सुंदर सुंदर प्लेसेस आहेत की फॉरेनर सुद्धा इकडे बघायला येतात आणि आश्चर्य वाटतं त्यांना. खरं तर एवढे सुंदर सुंदर प्लेसेस आहेत. तर अजून एक मी तुम्हाला याची हिस्ट्री सांगते, ती म्हणजे 1368 मध्ये विजेमुळे कुतुब मिनारची वरचा जो भाग आहे तो कोसळला होता, पण फिरोज शहाने अखेरीस त्याची दुरुस्ती केली. फिरोज शहाने ते पुन्हा बांधले आणि पांढऱ्या संगमरवरी बनवलेल्या आणखी 2 मजली त्याने जोडल्या. यानंतर 1505 मध्ये एक महत्त्वपूर्ण भूकंप झाला आणि कुतुब मिनारचे महत्त्वपूर्ण नुकसान सुद्धा झाले. तर सिकंदर लोधी म्हणून होते, तर त्यांनी भूकंपातील सर्व नुकसान पुन्हा बांधून काढले, पुन्हा भरून काढले. ही प्रक्रिया जी आहे तिथेच संपली नाही. 1 ऑगस्ट 1903 रोजी एक महत्त्वपूर्ण भूकंप झाला आणि कुतुब मिनारचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले. पण ब्रिटिश इंडियन आर्मीचे मेजर रॉबर्ट स्मिथ यांनी 1928 मध्ये त्याची पुनर्बांधणी केली आणि कुतुब मिनार झाकण्यासाठी एक घुमट देखील बांधला. मात्र नंतर पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हॉर्डिंग यांनी हा घुमट पाडून कुतुब मिनार समोर नवा घुमट उभारला. कुतुब कॉम्प्लेक्समध्ये भरपूर सारे मॉन्युमेंट्स तुम्हाला पाहायला भेटतील. तर याच्यातलीच एक काही कुतुब मिनारची जी सर्वात उत्तरेकडील रचना आहे ती म्हणजे कुवत उल इस्लामची मशीद आहे. आणि कुतुबुद्दीन ऐबक यांनी 1192 मध्ये कुवत उल इस्लाम मशीदही बांधली. ही मशीद भारतीय उपखंडातील सर्वात जुनी असल्याचा दावाही केला जातो. इल्तुतमिश 1210 ते 1235 आणि अलाउद्दीन खलजी यांनी सुरुवातीला बांधल्यानंतर या मशिदीचे पुन्हा नूतनीकरण केले. तर अशा पद्धतीने कुतुब मिनारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचा व्यवस्थित असा इतिहास तुमच्या समोर मांडलेला आहे. कुतुब मिनारची उंची किती, कुतुब मिनार कोणी कोणी बांधलेला आहे, कुतुब मिनार किती मजली आहे आणि कुतुब मिनारच्या काही मनोरंजक गोष्टी सुद्धा शेअर केलेल्या आहेत. अशा पद्धतीने कुतुब मिनारची टूर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, आता हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. आजचा ब्लॉग तुम्ही नक्कीच एन्जॉय केला असेल माझ्यासोबत. इंस्टाग्राममध्ये खूप रील्स टाकलेल्या आहेत. कुतुब मिनारच्या इथल्या आहेत, आग्रा फोर्टचा आहे, परत ताजमहलचा आहे. बाकीचे ब्लॉगसुद्धा पाहून घ्या जर तुम्ही पाहिले नसतील तर, कारण ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. हिस्टॉरिकल प्लेसेसला आम्ही दिल्लीमध्ये येऊन व्हिजिट देत आहोत. लाजपत नगर मार्केटचा सुद्धा ब्लॉग केलेला आहे, तुम्ही तो सुद्धा नक्की पहा. आणि आता पुन्हा आपण लवकरच भेटूयात अशा छान छान व्हिडिओसोबत आणि तोपर्यंत तुम्ही नक्की माझ्यासोबतच राहा. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. तुम्ही मला भरभरून प्रतिसाद देताय हे पाहून मला खूप आनंद होतोय. तर तुम्हीसुद्धा दिल्लीची ट्रिप आमची जी आहे ती एन्जॉय केलीच असेल. स्टार्ट टू एंड मी तुम्हाला दिल्लीची टूर दाखवलेली आहे. मुंबई टू दिल्लीचा प्रवास आम्ही कसा केला तोही मी तुम्हाला दाखवलेला आहे, शेअर केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तुम्ही नक्की तिथे जाऊन क्लिक करा. तर चला पुन्हा आपण लवकरच भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.